नमस्कार मित्रांनो, कसं काय 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 अँड वेलकम टू माय चॅनल प्राज के रिॲक्शन्स। तर मित्रांनो, काल झाला बिग बॉस मराठीचा एपिसोड नंबर 2 आणि एपिसोड नंबर 2 मध्ये आपल्याला बघायला मिळालं की एपिसोड नंबर 1 मध्ये ज्या तिघांना घरच्यांनी वोट केलं होतं कारण त्यांची निर्णय घ्यायची क्षमता नाही म्हणून, त्याच तिघांना बिग बॉसनी दिलाय एक टास्क। आणि तो टास्क असा होता, त्या टास्कमध्ये बिग बॉसने एक बीबी हब नावाचं एक छोटं सुपर मार्केट उघडलं होतं आणि त्या सुपर मार्केटमध्ये त्यांना फळभाज्या असतील, ग्रॉसरीज असतील, अंडी, मटन, मासे जे काय असेल त्याचसोबत टॉयलेट बाथरूम आणि बेड सुद्धा। हो, टॉयलेट बाथरूम आणि बेड सुद्धा त्यांना विकत घ्यायचा होता। म्हणजे बिग बॉसने जी बीबी करन्सी त्यांना दिली त्या करन्सीमधून त्यांना तेही सर्व विकत घ्यायचं होतं। तर हे विकत घेत असताना एक झालेली गंमत मला तुम्हाला दाखवायची, बघा। शीला है हे अरे इरिना नीना नका इरिना इनिना इनिना पैसे सूरज चव्हाणचा ना खरंच रचा राडा आहे। होय, खरंच रचा राडा आहे त्याला र नीट म्हणता येत नाही, इलिना म्हणतो तो, नीट बघा तुम्ही। बरं, हे झालं। त्यानंतर त्या तिघांनी त्यांना जे जे काय हवंय ते सर्व घेतलं विकत। फक्त त्यांनी घेतलं नाही तो म्हणजे बेड। त्यांनी टॉयलेट बाथरूम सुद्धा विकत घेतलं, त्यांनी अंडी घेतली, त्यांनी भाज्या घेतल्या, त्यांना जे काय काय लागतं ऑइल वगैरे सगळं घेतलं। फक्त घेतला नाही तो बेड। आणि बेड घेतला नाही म्हणून बिग बॉसनी सर्व घरच्यांना खाली झोपायला सांगितलं। म्हणजे त्यांना बेडवरती बसायचं सुद्धा नव्हतं। हो, लिटरली बसायचं सुद्धा नव्हतं। जे काय असेल ते खाली बसायचं किंवा बाहेर सोफा वगैरे असेल तिथं तुम्ही बसू शकता, पण बेडवरती बसायचं नाही। तर बेड घेतला नाही म्हणून बिग बॉसने ही सर्वांना शिक्षा केल्यासारखंच आहे, शिक्षा आपण ह्याला म्हणू शकतो। आणि त्यानंतर कट टू दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी झाला राडा। निक्की तांबोळी वर्सेस वर्षा उसगावकर मॅडम। म्हणजे आता हे दोघींचं एकमेकांना टार्गेटच असणार आहे सोडा, हे असं मला पूर्ण अख्खा एपिसोड अख्खा सीझन हेच वाटतंय। तर कॉफीवरून त्यांचा राडा झाला, इतका नाही, छोटा झाला पण राडा झाला। त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं एक गंमत। आपला कोल्हापूरचा पट्ट्या धनंजय पवार इरिनाला शिकवतोय कोल्हापुरी। आता ती कोल्हापुरी कशी शिकवतोय बघा। सकाळी 10:15 वाजता लई शिकल्यास बाई तू मराठी। आता ही शिकली, आता मराठी पूर्ण मराठी बोल। आता तू शिकली, आता तू तुझ्यावर आपण आता मराठीमध्येच बोलणार। हो, पूर्ण इंग्लिश बोलायचं तुला नाही, इंग्लिश बोलायचं नाही, अंग्रेजी तसं नाही। इथं कॅमेरा आहे, तिथं बघ, इथं कॅमेरा आहे, तिथं बघ, इथं उभा। हॅलो कोल्हापूर, नमस्कार, थांब ना। नमस्कार नमस्कार कोल्हापूरकर, नमस्कार कोल्हापूर, नमस्कार कोल्हापूर। काय सपला गिशे, चपला गिशे, सुपला शॉट, चुपला शॉट, कुठं चाललायस? कुत्र चाललंय, कुठं चाललायस ना रे बाबा। वा धनंजय भावा, अरे काय शिकवायला लागलायस मराठीला? नशीब ती मावा कसा बनवायचा ते पण सांगितलं नाहीस म्हणून। बरं मित्रांनो, हा झाला गमतीचा पार्ट कालच्या एपिसोडचा। त्यानंतर झाला तो म्हणजे मेन मुद्दा, ज्या मुद्द्यामुळे निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर मॅडम यांच्यात झाला जोरदार राडा। जोरदार म्हणजे पार, बघायचंय तुम्हाला, बघा। Keep quiet, not shout. It's my tone. It's my tone. बिग बॉस प्लीज, आमच्याकडून चुकलं आहे, आम्हाला माफी करा। सॉरी बिग बॉस। You will never tell me, please. I will tell you. I will tell You you. will not tell me. I will tell you. And I am not going to listen. पण तुमच्याकडून चुकी झाली, आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलं ते चुकी. मान्य, कसलं मान्य? तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? जेव्हा झोपले होते तुम्ही, तेव्हा तुम्हाला समजलं नाही तुझी का? अक्कल पूर्ण काढेल. घर मी काढेल, तुझी तू हे बघ, मी काढेल। तेव्हा तुम्हाला समजलं नाही, जेव्हा तुम्ही असे पायावरती करून झोपले होते की तुमच्यामुळे पूर्ण वगैरे केले नव्हते जोटेवर, पायवर. समजलं ना? तुमच्यामुळे पूर्ण घर सफर करतंय, आम्हाला जमिनीवर झोपावं अगं लागतं। अवतार केलं, सो फुटेज साठी करतेस का? हॅलो, मी करून आली सीझन, मला गरज नाहीये फुटेजची, समजलं ना? तर तू फुटेज साठी अवतार तुझ्याकडे ठेव, माझ्याकडे ठेवते, रिस्पॉन्ड तुम्ही करताय हे लक्ष ठेवा। पण ते बोट खाली ठेव, का? काही गरज नाही। माझं बोट, माझे हात, माझं तोंड माझ्याकडे आहे. तुमच्यामुळे पूर्ण घर सफर करतंय, ठीक आहे ना? एकटीमुळे नाही। बघा, तर मित्रांनो, हा राडा झालाय फक्त वर्षा उसगावकर मॅडम बेडवरती बसल्या होत्या आणि त्यांच्यासोबत ते एकट्या बसलेल्या नव्हत्या, ते अभिजित सावंत सुद्धा बसले होते, म्हणजे जे सिंगर आहेत ते सुद्धा बसले होते।
तर निकी तांबोळीने फक्त त्यांनाच बघितलं बसलेलं किंवा जे काय असेल ते झोपले असतील वगैरे बेडवरती. तर त्यासाठी बिग बॉसने त्यांना शिक्षा दिली की बिग बॉस त्यांना बेड देणार होते, पण हे बसल्यामुळे त्यांना बेड त्यांनी दिलाच नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, एक थोडीशी पद्धत असते, त्या खूप सिनियर आहेत वर्षा गावकर मॅडम. तर एक बोलायची थोडीशी एक लिमिट तिने क्रॉस केली असं मला वाटते. तर मित्रांनो, हा झाला बिग बॉसचा एपिसोड नंबर 2. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छान अशा व्हिडिओमध्ये. चलो टाटा, बाय बाय.